आज आम्हाला जायचं होतं कार्यक्रमाला आणि मला घालायची होती ही साडी. पण काही कारणामुळे मला ही साडी काही घालता आली नाही. मग मी घातली ही साडी आणि स्वतःचं मस्त आवरलं. आणि आता श्रीजाचं आवरून द्यायचं होतं. मग तिचं पण छान असं आवरून दिलं आणि आज आम्ही मायलेकीनी मस्त मॅचिंग कपडे घातले होते. त्यानंतर आम्ही निघालो घरातून बाहेर. आता चाललो आहे आम्ही नारायणगावला. तर आज आहे आमच्या ताईच्या आणि भाऊच्या हॉटेलची ओपनिंग. आम्हाला तिथंच जायचं होतं. फायनली पोचलो आम्ही लोकेशनला आल्यानंतर असं काही हायवेलाच त्यांचं हॉटेल आहे. तर आज त्या हॉटेलचीच ओपनिंग होती, त्यामुळेच आम्ही इकडे आलो होतो. आम्ही आलो तोवर कार्यक्रम पण झालेला होता. आम्हालाच यायला जरा उशीरच झाला होता. आल्यानंतर सगळ्यांना भेटलो आणि ह्या आहेत माझ्या नणंदबाई असल्या तरी जीव मात्र बहिणीसारख्या लावतात. आणि हे आहेत आमचे भाऊ, यांच्याच हॉटेलची आज ओपनिंग आहे. मग सगळ्यांच्या छान अशा भेटीगाठी घेतल्यानंतर आम्हाला द्यायची होती त्यांना भेटवस्तू. मग तेच देण्यासाठी आम्ही सगळे फॅमिली मिळून त्यांना भेटवस्तू वगैरे दिली. आणि ह्यांच्या शेजारी उभ्या आहेत त्या आहेत माझ्या सासूबाई. तर यांचा हॉटेल आहे नारायणगावला, नाशिक पुणे हायवेला आणि दीपाली फर्निचर शेजारी. तर यांच्याकडे छान नॉनव्हेजचेच डिशेस आहेत. तर तुम्हाला नवीन काही ट्राय करायचं असेल तर नक्की ह्या हॉटेलला भेट द्या. त्यानंतर गिफ्ट वगैरे देऊन झाल्यानंतर मस्त छान असं जेवण वगैरे केलं आणि आता आम्हाला निघायचं होतं घरी येण्यासाठी. मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी. तर वाटेत इतकं जास्त ऊन लागत होतं, बापरे काही विचारूच नका. डायरेक्ट घशाला कोरडच पडत होती. मग आम्ही थांबलो एका ठिकाणी पाणी पिण्यासाठी, पाणी वगैरे घेतला. त्यानंतर निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी. मस्त रस्त्याचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही प्रवास करीत होतो. चला मग व्हिडिओ इथंच एंड करतेच. थँक्स फॉर वॉचिंग मी आणि फॉलो मी.